मित्रांनो, कल्पना करा 31 डिसेंबरची रात्र आहे. तुम्ही नवीन वर्षाच्या डायरीत अत्यंत उत्साहाने आणि मोठ्या अक्षरात लिहून ठेवले आहे की उद्यापासून मी रोज पहाटे 5 वाजता उठणार, 2 तास व्यायाम करणार आणि स्वतःचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार. पण आज 15 जानेवारी आहे. बाहेर प्रचंड थंडी आहे आणि कोपऱ्यात अत्यंत महागडे रनिंग शूज धुळीत पडून तुमचीच वाट पाहत आहेत. जेव्हा तुम्ही त्या शूजकडे पाहता तेव्हा तुम्हाला स्वतःची प्रचंड लाज वाटते. तुमचा तो उत्साह, ती प्रेरणा कुठेतरी वाफेसारखी उडून गेलेली असते. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारता की मी स्वतःला दिलेली साधी वचनं का पूर्ण करू शकत नाही? मी खरोखरच इतका आळशी आणि कमकुवत आहे का? हा स्वतःचाच राग आणि अपराधीपणाची भावना तुम्हाला आतून पोखरत असते. पण मित्रांनो, आज अत्यंत मोकळेपणानं आणि सत्य सांगायचे तर यात तुमची कोणतीही चूक नाहीये. तुम्हाला बदल घडवून आणण्याची जी पद्धत आजपर्यंत शिकवली गेलीये ती पद्धतच मुळात पूर्णपणे चुकीची आणि अशास्त्रीय आहे. या भागात आपण सारा हार्वे या लेखिकेने लिहिलेल्या कायझेन या जगप्रसिद्ध पुस्तकातील अफाट ज्ञानाचा आणि जपानी रहस्याचा अत्यंत सविस्तर वेध घेणार आहोत. हा विचार तुमच्या आयुष्यातील सर्व निराशा कायमची नष्ट करून एक ऐतिहासिक क्रांती घडवून आणेल. त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन हा प्रवास अनुभवा. कायझेन या जादुई शब्दाचा जन्म कुठे आणि कसा झाला याचा इतिहास ऐकल्यावर तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील. 1945 साली हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडलेला होता. लाखो लोक एका क्षणात जळून खाक झाले होते. संपूर्ण देश एका भयंकर राखेत बदलला होता. जगातल्या सर्व मोठ्या आणि प्रगत देशांना वाटले होते की जपान हा देश आता पुढची हजारो वर्ष उभा राहू शकणार नाही. तिथे ना घरे शिल्लक होती, ना रस्ते, ना कारखाने. पण त्या मृत्यूच्या आणि विनाशाच्या राखीतून एका अत्यंत शक्तिशाली आणि जादुई तत्वज्ञानाचा जन्म झाला. त्यांनी ठरवले की आपण एका वेळी सर्व काही नव्याने उभारण्याचा अशक्य असलेला विचार करायचा नाही. त्यांनी ठरवले की आपण दररोज फक्त 1% प्रगती करू. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा फक्त थोडासा, अगदी 1% अधिक चांगला बनवू. आणि या सातत्यपूर्ण छोट्या सुधारणांचा परिणाम असा झाला की जो देश राखेत बदलला होता तोच जपान काही दशकांमध्येच जगातील सर्वात मोठा, प्रगत आणि शक्तिशाली देश बनून जगासमोर ताठ मानेने उभा राहिला. सारा हार्वे यांनी जपानमध्ये राहून याच औद्योगिक तत्वज्ञानाचा वैयक्तिक आयुष्यात कसा वापर करायचा याचा सखोल अभ्यास केला. आपल्याला नेहमी असं दाखवले जाते की जर तुम्हाला आयुष्यात काही मोठे मिळवायचे असेल तर एका रात्रीत काहीतरी अफाट आणि क्रांतिकारी बदल करावा लागेल. पण खऱ्या आयुष्यात असं कधीच घडत नाही. तुमचा मेंदू हा तुमचा मित्र नाहीये, तर तो एका अत्यंत घाबरट आणि सुरक्षा रक्षकासारखा आहे. निसर्गाने लाखो वर्षांपूर्वी आपला मेंदू फक्त स्वतःला जिवंत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी घडवला आहे. जेव्हा तुम्ही अचानक ठरवता आणि मेंदूला सांगता की उद्यापासून मी रोज 2 तास व्यायाम करणार किंवा 4 तास सलग अभ्यास करणार, तेव्हा हे अत्यंत मोठे आणि अचानक आलेले आव्हान पाहून तुमच्या मेंदूतील तो सुरक्षा रक्षक धोक्याची भयंकर घंटा वाजवायला सुरुवात करतो. मेंदूला वाटते की हा अचानक आलेला मोठा बदल आपल्या अस्तित्वासाठी एक मोठा धोका आहे. आणि मग तो सुरक्षा रक्षक तुम्हाला त्या नवीन कामापासून परावृत्त करण्यासाठी तुमच्या संपूर्ण शरीरात आळसाचे, भीतीचे आणि कंटाळ्याचे विष सोडायला सुरुवात करतो. तुम्ही एका मोठ्या आणि अदृश्य भिंतीला धडकता आणि तुमचे सर्व प्रयत्न तिथेच संपतात. प्रेरणा आणि इच्छाशक्ती या जगातल्या सर्वात फसव्या गोष्टी आहेत. त्या थोड्या काळासाठी ऊर्जा देतात पण कठीण वेळेत त्या वाफेसारख्या उडून जातात. याच भयंकर समस्येवर कायझेनचे तत्वज्ञान एक जादुई उपाय देते. कायझेनचे 3 अत्यंत महत्त्वाचे आणि जीवन बदलणारे नियम आहेत जे तुम्हाला आज आणि याच क्षणी स्वतःच्या आयुष्यात लागू करायचे आहेत. कायझेनचा पहिला नियम आहे, स्वतःच्या ध्येयाचे इतके छोटे आणि हास्यास्पद तुकडे करा की ते पूर्ण करताना तुमच्या मेंदूला अजिबात भीती वाटणार नाही. जेव्हा तुम्ही मेंदूला सांगता की मला 2 तास व्यायाम करायचा आहे तेव्हा तो घाबरतो. पण जेव्हा तुम्ही मेंदूला सांगता की मला फक्त 1 मिनिट एका जागी उभे राहून चालायचे आहे किंवा फक्त 1 पुशअप मारायचा आहे, तेव्हा तो सुरक्षा रक्षक म्हणतो की यात काय एवढा धोका आहे, हे तर अत्यंत सोपे आहे, हे तू करू शकतोस. मेंदूची धोक्याची घंटा वाजत नाही आणि तुम्ही ते काम अत्यंत सहजपणे पूर्ण करता. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीच सुचत नसते,
सर्व दरवाजे बंद दिसतात आणि नैराश्याचा अंधार दाटून येतो, तेव्हा आयुष्याचे मोठे कोडे सोडवण्याचा अट्टाहास करू नका. त्याऐवजी फक्त सकाळी उठल्यावर स्वतःचे अंथरूण स्वच्छ करा आणि घड्याची चादर व्यवस्थित ठेवा. ही एक अत्यंत छोटी कृती तुमच्या मेंदूला आपण काहीतरी जिंकल्याचा जो अफाट आनंद देते, तो आनंद तुम्हाला त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पहिली आणि सर्वात मजबूत पायरी ठरतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सर्व आवडते पदार्थ एकदम सोडू नका. फक्त तुमच्या रोजच्या जेवणातील एक घास कमी खा किंवा चहामधील साखरेचा फक्त अर्धा चमचा कमी करा. ही बदल इतके सूक्ष्म असतात की तुमच्या मेंदूला ते समजतही नाहीत, पण जेव्हा हे अनेक महिने सातत्याने केले जातात तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर आणि जीवनावर एक प्रचंड मोठा परिणाम दिसून येतो. कायझेनचा दुसरा अत्यंत शक्तिशाली नियम म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या मेंदूला नेहमी छोटे प्रश्न विचारण्याची कला. आपला मेंदू हा एका अत्यंत हुशार संगणकासारखा आहे. तुम्ही त्याला जो प्रश्न विचाराल तो त्याचे उत्तर शोधण्यासाठी रात्रंदिवस काम करत राहतो. पण आपली सर्वात मोठी अडचण अशी आहे की आपण नेहमी स्वतःला अत्यंत मोठे, नकारात्मक आणि भीतीदायक प्रश्न विचारतो. आपण विचारतो की मी आयुष्यात कधीच यशस्वी का होऊ शकलो नाही, किंवा माझ्याकडेच नेहमी पैशांची कमतरता का असते. जेव्हा तुम्ही असे नकारात्मक प्रश्न विचारता तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत तत्परतेने तुम्हाला उत्तरे देतो की तू आळशी आहेस किंवा तुझे नशीबच खराब आहे. या उलट जर तुम्ही स्वतःला विचारले की मी यावर्षी करोडपती कसा बनू शकेन, तर हे ऐकून तुमचा मेंदू पूर्णपणे सुन्न होतो आणि भीतीपोटी विचार करणेच थांबवतो. सारा हार्वे सांगतात की मेंदूला नेहमी अत्यंत छोटे, सोपे आणि सकारात्मक प्रश्न विचारा. जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर स्वतःला हा छोटा प्रश्न विचारा की आजच्या संपूर्ण दिवसात मी फक्त 50 रुपये कसे वाचवू शकतो. हा प्रश्न इतका छोटा आणि साधा आहे की मेंदूला त्याची भीती वाटत नाही. तो लगेच तुम्हाला उत्तर देईल की आज बाहेरचा चहा पिऊ नकोस. जर तुम्हाला तुमचे मोडलेले नातेसंबंध सुधारायचे असतील तर स्वतःला विचारा की आज मी माझ्या कुटुंबातील व्यक्तीला आनंदी करण्यासाठी कोणती एक अत्यंत छोटी गोष्ट करू शकतो. कदाचित एक प्रेमाचा संदेश किंवा कामात थोडीशी मदत. हे छोटे प्रश्न तुमच्या मेंदूला एक रंजक कोडे वाटतात आणि तो अत्यंत आनंदानं ते कोडे सोडवण्यासाठी नवनवीन कल्पना शोधून काढतो. काळजीचा तिसरा नियम म्हणजे समस्या लहान असतानाच नष्ट करणे आणि स्वतःच्या प्रत्येक छोट्या विजयाचा उत्सव साजरा करणे. आपण मानवी स्वभावामुळे नेहमी समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेतलीये. जेव्हा एखाद्या मोठ्या जहाजाला एक अत्यंत छोटे छिद्र पडते तेव्हा ते छिद्र पूर्ण जहाज बुडवण्यासाठी पुरेसे असते. जर ते छिद्र वेळेवर बुडवले नाही तर जहाज बुडणे निश्चित असते. नात्यामध्ये जेव्हा एखाद्या अत्यंत छोट्या कारणावरून वाद होतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हेच छोटे वाद साचून साचून एक दिवस नात्यात मोठी दरी निर्माण करतात. शरीरात एखादी छोटीशी वेदना होते तेव्हा आपण गोळी घेऊन ती दाबून टाकतो आणि मग एक दिवस अचानक मोठा आजार उद्भवतो. कायझेन आपल्याला शिकवते की समस्या जेव्हा लहान असते तेव्हाच तिला ओळखा आणि तिला तिथेच मुळासकट नष्ट करा. वाद लहान असतानाच संवाद साधून सोडवा. चुका लहान असतानाच त्या दुरुस्त करा आणि या प्रवासात स्वतःला छोटी बक्षिसे द्यायला अजिबात विसरू नका. आपण नेहमी विचार करतो की जेव्हा मला मोठे यश मिळेल तेव्हाच मी स्वतःचे कौतुक करेन, पण ही अत्यंत चुकीची मानसिकता आहे. जर तुम्हाला सातत्याने प्रगती करायची असेल तर तुम्हाला तुमच्या मेंदूला वारंवार आनंदाची आणि यशाची जाणीव करून द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही ठरवल्याप्रमाणे आज फक्त एक घास कमी खाता किंवा एक पान वाचता तेव्हा त्या छोट्याशा विजयाचा आनंद साजरा करा. स्वतःच्या पाठीवर अत्यंत प्रेमाने थाप मारा. सारा हार्वे यांचे हे पुस्तक आपल्याला एक अत्यंत कडू पण सत्य गोष्ट शिकवते की यशाचा कोणताही जवळचा मार्ग नसतो. यश एका मोठ्या झेपेत मिळत नाही, तर ते एका अत्यंत कंटाळवाण्या, रोजच्या आणि न दिसणाऱ्या छोट्या प्रयत्नांमधून निर्माण होत असते. जर तुम्ही रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही स्वतःची एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रगत आवृत्ती बनलेली असाल. ही आहे छोट्या प्रयत्नांची अफाट आणि जादुई ताकद. त्यामुळे आजपासून कोणतीही मोठी आणि अशक्य वाटणारी वचनं स्वतःला देणे कायमचे थांबवा. स्वतःच्या मेंदूला घाबरवणे थांबवा. आयुष्यात कोणताही बदल करायचा असेल तर तो इतका छोटा आणि सूक्ष्म ठेवा की तुम्हाला तो करताना हसू येईल.
आणि मग बघा, हे छोटे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड मोठा आणि क्रांतिकारी बदल घडवून आणतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. यशाचा सर्वात खात्रीशीर आणि सोपा मार्ग म्हणजे कायझेन होय. तुमच्या मेंदूची रचना आणि विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणारा हा अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण मास्टर क्लास तुम्हाला कसा वाटला? आणि या क्षणी आजच्या दिवसात तुम्ही अशी कोणती एक अत्यंत छोटी आणि सोपी कृती करणार आहात जी तुम्हाला तुमच्या मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाईल? हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या अत्यंत प्रभावी तत्वज्ञानाने तुम्हाला खऱ्या अर्थाने एक नवी दृष्टी दिली असेल आणि तुमच्या मनातील मोठेपणाची भीती कायमची काढून टाकली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. तुमचे मित्र, कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि विशेषतः ते लोक जे नेहमी मोठी स्वप्ने पाहतात पण नैराश्यामुळे प्रत्यक्ष काहीच करत नाहीत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील व्हिडिओ 5 AM क्लब बुक समरी बघा, नाहीतर नंतरसाठी सेव्ह करून ठेवा. कारण तुमच्या वेळेपेक्षा कोणताही व्हिडिओ, ॲप किंवा न्यूज कामाची नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र.